डहाणू तालुक्यामधील कासा येथील स्मशानभूमीत अघोरी प्रथा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आल्यामुळे गावात एकच खळबळ माजली। सूर्या नदीच्या तीरावरील स्मशानभूमीमध्ये लिंबू, शेंदूर, गुलाल, लाल कापड आणि लाकडी क्रॉस अशी धक्कादायक सामग्री अशा दृश्यांमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। मध्यरात्रीच्या सुमारास काही इसमांनी इथे अघोरी प्रथेचा प्रयत्न केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला। स्थानिकांनी पोलिसांकडे सदर इसमांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे मात्र परिसरात भीतीचं सावट निर्माण झालंय। अधिकची माहिती जाणून घ्यात मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। मनोज, नेमका काय प्रकार घडलेला आहे? ग्रामस्थांची काय तक्रार? ऋतुजा, डहाणू तालुक्यातल्या कासा या ठिकाणी ही अघोरी प्रथा स्मशानभूमीमध्ये सुरू असल्याचं काही नागरिकांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे। काही नागरिकांनी सकाळी या कासा गावाच्या बाजूला असलेल्या सूर्या नदीच्या तीरावर हे स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीवर गेले असता त्यांना लाल कपडा, क्रॉस आणि लिंबू, शेंदूर असं हे अघोरी कार्य करण्यासाठी वापरले जाणारे जे साहित्य आहे ते निदर्शनास आलं आणि त्या संदर्भात माहिती गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या संदर्भात पोलिसांकडे ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे आणि संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केलेली आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।